मी कधी विचार नव्हता केला की शाळेच्या बाहेर मिळणारे आम पापड ज्यांना खायसाठी मी घरातून पैसे चोरून न्यायचे ते आज मी घरच्या घरीच एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकते। खरं सांगायचं म्हणलं ना तर हे आम पापड लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचे फेवरेट असते। तर याला बनवायसाठी बघा सगळ्यात पहिला आपल्याला कच्ची कैरी धुवून घ्यायची, मग तिचे असे साल्ट काढून घ्यायचे। साल्ट काढल्याच्या नंतर त्यांना जेवढं बारीक होऊ शकतं तेवढं बारीक कापून घ्यायचं। आता आपल्याला ह्या कैरींच्या फोड्यांना चांगलं मऊ शिजून घ्यायचंय। शिजवायसाठी मी कढई घेतली, आता तुम्ही याला कुकर मध्ये पण शिजू शकता। तर बघा सगळ्यात पहिलं कढईमध्ये कापलेली कैरी टाकून घ्यायची, मग त्याच्यात एक दालचिनी आणि 2-4 काळे मिरे टाकून घ्यायचे आणि त्यांना असं चांगलं मऊ शिजून घ्यायचं। मग एकदा की ते चांगलं असं मऊ शिजलं मग त्याला बारीक करून घ्यायचं आणि त्याची अशी पेस्ट बनवून घ्यायची। आता हे पेस्टला एका कढईमध्ये टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता गॅसला लो फ्लेमवर ठेवून त्याच्यात साखर टाकायची। साखर तुम्ही तुमच्या गोडानुसार टाकू शकता। साखर टाकल्याच्या नंतर त्याच्यात टाकायचं साधं नमक, काळा नमक आणि चाट मसाला आणि सगळ्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। मग शेवटला थोडासा लिंबूचा रस टाकायचा आणि त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे जवळ असं पातळ होत नाही ना तर त्याला हलवत राहायचं। एकदा की ते असं झालं मग गॅस बंद करून घ्यायचा। आता एक अशी प्लेन प्लेट घ्यायची, नाही तर झाकण घ्यायचं आणि त्याच्यावर ही पेस्ट टाकून त्याला सगळीकडून पांगून घ्यायचं। पांगताना हे नक्की ध्यानात ठेवा की ते जास्त जाड पण नाही राहिलं पाहिजे, जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे। जास्त पातळ झालं ना तर ते निघायला लय अवघड होतं। मग आता याला एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस उन्हात सुकून घ्यायचं। 2 दिवस चांगलं सुकल्याच्या नंतर याला लगेच काढायला घ्यायचं। आता काढायसाठी बघा सगळ्यात पहिलं चाकूनी सगळीकडून एकदा फिरून घ्यायचं, मग त्याला हलक्या हाताने वडून घ्यायचं। मग बघा सगळं पापड कसं तुमच्या हातात येतोय। मग या आम पापडला असं लांब लांब कापून घ्यायचं आणि त्यांना रोल करून घ्यायचं। आता तयार आहे आपला आम पापड। तर तुम्ही पण ह्या उन्हाळ्यात माझ्या पद्धतीने ही आम पापडची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा आणि तुमच्या जुन्या आठवणी ताजा करा। आणि तुम्ही पण लहानपणी माझ्यावानी आम पापड चोरून खायचा का ते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा।